मुंबई जवळच्या बदलापूरमध्ये शाळकरी मुलीचं लैंगिक शोषण झाल्याची एक धक्कादायक बाब समोर आली होती। लोकांनी मोठं आंदोलन केलं, आरोपीला बेड्या ठोकल्या, पुढे त्याचं एन्काउंटर झालं। पण त्यापेक्षाही धक्कादायक बातमी नुकतीच कल्याणमधून आली। एका नराधमाने एका 13 वर्षीय मुलीवरती अत्याचार करून तिला संपवलं, तेही पत्नीच्या मदतीनं। या हैवानावरती जरब कधी बसणार आहे, हा सवाल आता नागरिक विचारतायत। पाहुयात हा खास रिपोर्ट। सीसीटीव्हीत दिसणारी ही मुलगी आज या जगात नाही। अवघ्या 13 वर्षांच्या निष्पाप मुलीचं एका नराधमानं आधी अपहरण केलं, तिच्यावर अत्याचार केले आणि मग पत्नीच्या मदतीनं संपवलं। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे मुंबई जवळच्या कल्याण पूर्वमध्ये। जे आरोपी आहे त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यांना फाशी मिळाली पाहिजे। बदलापूर पेक्षाही मोठं आंदोलन कल्याण पूर्वेत आम्ही उभारू। मौत का बदला मौत। आरोपी विशाल गवळी। बलात्काराचा प्रयत्न करणं, दमदाटी करणं, छेडछाड करणं, मुलांचं लैंगिक शोषण असे अनेक गुन्हे दाखल असलेला हा नराधम मोकाट होता। याच नराधमानं कल्याणच्या चक्की नाका परिसरातून मुलीचं अपहरण केलं। आईकडून खाऊसाठी पैसे घेऊन गेलेली मुलगी 8-9 तास घरी आलीच नाही। मुलगी गायब झाल्यानं कुटुंब चिंतेत पडलं। त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। मंगळवारी सकाळी पोलिसांना भिवंडीतल्या बापगाव परिसरात या मुलीचा मृतदेह आढळून आला आणि सगळ्यांना एकच धक्का बसला। आरोपी विशालनं मुलीची हत्या करून तिचा मृतदेह या परिसरात फेकून दिला होता। पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करत 6 पथकं तैनात केली। शेगावमध्ये सासरवाडीत लपून बसलेला आरोपी दाढी काढून ओळख लपवण्याच्याही प्रयत्नात होता, मात्र पोलिसांनी सलूनमध्येच त्याच्या मुसक्या आवळल्या। सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम 302 त्यामध्ये लावत आहोत आणि त्या पद्धतीने सदर गुन्ह्याचा सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गोष्टी सगळा अभ्यास केला असता, ज्यामध्ये आतापर्यंत 2 आरोपी त्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। दुसऱ्या आरोपी करता आमची टीम मागावरती आहे। लवकरच आम्ही त्या आरोपीला अटक करत आहोत आणि सदरच्या दृष्टिकोनातून जे काही तपास आहे आमच्या पूर्ण 6 पथक या पूर्ण तपासाकरता त्याच्या पाठीमाग आहे। काही महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचारानं कल्याण जवळचं बदलापूर हादरलं होतं। पुन्हा अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्यानं स्थानिक आक्रमक झाले। त्यांनी मोर्चा काढत निषेध नोंदवला आणि जो आहे त्याला फाशी दिली पाहिजे, नाही तर आमच्या महिलांकडे द्या, त्याला फाशीच मिळाली पाहिजे। जे आरोपी आहे त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यांना फाशी मिळाली पाहिजे। या आरोपीला विशाल गवळीला अगदी फाशी झालीच पाहिजे, नाही तर आम्ही बदलापूर पेक्षाही मोठं आंदोलन कल्याण पूर्वेत आम्ही उभारू। हा इतका विकृत आहे की याची ठेचून हत्या झाली पाहिजे। याला इन्काउंटर, एका गोळीत त्याचं मरण नको। आम्हाला त्याचे तेवढेच हाल झालेले पाहिजे। मौत का बदला मौत। आणि ही तर निगरून हत्या आहे। आम्हाला जीवच पाहिजे त्याचा। आम्ही पक्ष बघणार नाही, आम्ही सर्व भगिनी एकत्र येऊन त्याला शिक्षा करू। आज जे आरोपीला पकडलं गेलेलं आहे त्याचे म्हणजे बदलापूरमध्ये जो घटना घडली त्या आरोपीची 3 लग्न झाली होती आणि ह्या आरोपीची 3 लग्न झालेली आहेत आणि जे बदलापूरच्या आरोपी सोबत जे केलं त्याच परीने ह्या आरोपी सोबत पण करावं अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करेन। अनेक गुन्हे दाखल असलेला हा आरोपी कुणाच्या तरी राजकीय वरदहस्तानं मोकाट फिरत असल्याचाही आरोप स्थानिकांकडून केला जातोय। त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढे वर्ष, आणि त्यावेळेस ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले, त्याच्यावरती गुन्हे दाखल केले, अशा लोकांना या कल्याण पूर्वेमधून पळवण्याचं काम त्या कुटुंबाला केलेलं आहे। आणि त्यावेळेस
पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला, 5-5 गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसती. आरोपी विशाल बदलापूरच्या अक्षय शिंदेपेक्षाही विकृत असल्याचं बोललं जात आहे. त्याने एका शाळकरी मुलीवर भर रस्त्यात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. शिवाय परिसरातील नागरिकांमध्ये त्याची दहशत होती. त्यामुळे अनेक कुटुंब या परिसरातून घर सोडून निघून गेले. या गुन्ह्यात त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचं समोर आलंय. आरोपी विशालने 3 लग्न केले आहेत. त्याच्या आधीच्या 2 बायका त्याला सोडून गेल्या आहेत. आपल्यालाही त्यानं सोडून जाऊ नये यासाठी 3ऱ्या बायकोचा आरोपी सोबत त्याच्या या काळ्या कृत्यात सहभाग असल्याचं उघड झालं आहे. अत्याचाराच्या घटनापैकी 95% घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडनं होतात. त्यामुळे हा जसा एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, मी नाकारतच नाही, पण त्यासोबत हा सामाजिक प्रश्न देखील आहे. समाजामध्ये देखील आपल्याला महिलांच्या प्रती, मुलींच्या प्रती अधिक जागरूकता तयार करावी लागेल. तो प्रयत्न देखील आम्ही करणार आहोत. आधी बदलापूर आणि आता कल्याण. पुन्हा एकदा चिमुरड्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं समोर आलं. मुख्यमंत्री म्हणतायत हा सामाजिक प्रश्न झालाय, पण याचा सोक्षमोक्ष कधी लागणार? या हैवानांवर जरब कधी बसणार? कल्याणहून सुरेश काटेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.